आहे. हे बघा 10 वाजता नाश्ता भेटतो बघा. 10 नाहीत वाजले, 9 वाजलेत. मला 5 वाजता नाश्ता करायची सवय आहे. हे बघा आमच्या टायमिंगवरूनच वाद होत असतो फौजींचा आणि माझा. साफसफाई वरून करू. साफसफाईवरून तर खूपच. नमस्कार सर्वांना, कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवे. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल नाश्ता असतं, कारण की मुलाला स्कूलला सुट्टी असते आणि फौजीसुद्धा घरी असतात. म्हणजे दिवसभर नाही पण हाफ डे तरी घरीच असतात. आणि आता त्यांच्या सुट्टी आजपासून चालू झाल्या आहेत. म्हणजे आम्ही जाणार आहोत गावी 4 तारखेनंतर गणपतीसाठी. तर त्याच्यामुळे त्यांची लिव्हिंग जी सुट्टी आहे ती आजपासून स्टार्ट आहे. हे बघू शकता, इकडे छोटं पिल्लू उठले आणि तसं ते खेळतोय. कशा बघतो तू? उठला तू. तो तिकडे उठून खेळायचं चालू आहे, हा इकडे झोपलाय. त्याला या सुट्टी आहे संडे असल्यामुळे. आता नाश्ता वगैरे उरकते, पसारा वगैरे सगळा तसाच आहे, कारण की फौजीची काल नाईट ड्युटी असल्यामुळे मी काय मग फारसं उरकलं नाही. फौजी असले की त्याला बघतात आणि फौजी नसले की मग त्याला सगळा टाईम द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग काही जास्त एवढा पण नाही आहे. थोडे कपडे वगैरे अस्ताव्यस्त आहेत, तेवढं फक्त आता उरकून घेते. फौजी गेले स्विमिंग करायला, आता ते सुद्धा येतील आणि तोपर्यंत असं मस्त असा डोसा बनवून घेते. अरे वा 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 वा, काय करतो तू? स्माईल बघा कसा देतोय. आणि आम्ही काय बेडवर झोपत नाही, बेड तो क्लोज करूनच ठेवला आहे. खालीच झोपतो, कारण की कमरेला थोडंसं खाली छान वाटतं. आणि सिजर झाल्यामुळे माझा कंबरदुखीचा त्राससुद्धा बऱ्यापैकी वाढला होता, पण खाली झोपल्यामुळे आता कंबर स्ट्रेट असते, त्यामुळे तोही आराम, म्हणजे त्याला कमरेलाही थोडासा आराम भेटायला लागला आहे. तर तुम्हाला उठवायला जाईल. हे बघा दादा, हे बघा. त्याला दादा स्कूलला गेला तरी करमत नाही, दादा झोपलेला असेल तरी करमत नाही. तो दादाच्याच मागे लागतो. झोपू दे बाळा, दादाला स्कूलला सुट्टी आहे, झोपू दे त्याला, झोपू दे थोडंसं. अरे डोळा सक्षम, तसं नाही घालायचं, दुखतं दादाचं. बावा होतो बावा. आणि 2 दिवसापूर्वी माझ्यापासून एक चुकी झाली. कपडे शिवायला गेले होते मी आणि तिथे त्या काउंटरवर कोणीच नव्हतं, तर तिथे त्याला ठेवलं आणि पाठीमागे इस्त्री गरम केलेली होती आणि ते काका इस्त्री करून बाहेर गेले होते. आणि बाळाने ह्याने काय केलं, पाठीमागे अशी बोटं लावली, त्या हाताचे डाव्या हाताचे तिन्ही बोटं त्याची भाजली होती. 2 तास तो इतका रडला ना, काही विचारू नका. त्याला खरंच खूप भयंकर असा त्रास झाला. आणि नंतर मग कोरफड लावली, तिथून एक मेडिकल होतं जवळच, तिथून एक क्रीम घेतली, पण क्रीमने काही जास्त फरक पडला नाही. मग कोरफड लावली, बटाटा लावला, कोलगेट लावलं घरी येऊन. तर रस्त्याने पूर्ण घरी येईपर्यंत खूपच रडत होता. मी ड्रेस शिवायला द्यायला घेऊन गेले होते, का आता गावाला जायचं त्याच्यामुळे. मग त्याने असा कार्यक्रम वाढवला, खरंच खूप त्रास झाला. तुम्हाला दाखवते. त्याला फोड पण ना खूप मोठे मोठे आले होते. फोड येण्याचं कारण म्हणजे मी जेव्हा त्याला भाजलं ना, त्यावेळेस लगेच पाणी ओतलं. हे बघू शकता तुम्ही. बाळा हात दाखवा, हात दाखवा, हात दाखवा, हात दाखवा, हात दाखवा, हात दाखवा. आता तो दाखवणार पण नाही. सो असं तिन्ही बोटाला खूप भाजलं होतं, पण आता व्यवस्थित आहे. आणि माझ्यापासून खरंच खूप मोठी चुकी झाली. आता काही जण बोलते इकडे इस्त्री ठेवली, पण ती पूर्णतः थंड आहे आणि सकाळी इस्त्री केली होती, त्याच्यामुळे हा झोपला होता. पण दुकानात काल मी ज्या कपड्याच्या शॉपमध्ये गेलो तिथे अचानक त्याने हात लावला, अचानकपणे, आणि लढून बसला. बघतोय बघा कसं. हे बघू शकता. बाळा दाखव रे बाळा. आता हात लावला तरी काही दुखत नाही, पण 3 फोड आले होते त्या दिवशी. 2-2.5 तासांनी खूपच रडून गोंधळ घातला. घरी आल्यानंतर जेव्हा कोलगेट लावलं तेव्हा कुठेतरी तो शांत झोपला. उलटी वगैरे सुद्धा झाली, खरंच खूप रडला. माझी एक चूक आणि त्याला खूपच त्रास झाला. तर हा मोठा मुलगासुद्धा आता उठलेला आहे. आज संडे. आता बघतोय बघा हा कसा मोबाईलकडे बघतोय. तर आता डोसे वगैरे बनवणार आणि ते जेवणाचंच होईल आणि बाहेर जाणार आहोत. फौजींचा फोन आला होता की तिकडे इगतपुरी म्हणून आहे, आता तिथे जायचं आहे. सो आता छोटासाच व्हिडिओ बनवून इगतपुरीचा जो आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये उद्या मी ॲड करेन. पण आज फक्त तो डोसा बनवते आणि सकाळचं जे नाश्त्याचं रुटीन आहे, यांची आंघोळ वगैरे आता उरकेन. हे जे अंथरूण आहे ते काढून ठेवेन आणि नाश्ता वगैरे उरकते. पिल्लूचं सुद्धा उरकते, याचंसुद्धा उरकते. फौजी गेले स्विमिंगला, ते सुद्धा येतील
आणि मस्त गरम गरम असा नाश्ता करते. त्यांना चटणी मी बाहेरूनच आणायचं सांगितले, कारण की आता गावाला जाते त्यामुळे मी काही किराणा भरला नाही, खोबरं वगैरे, त्याच्यामुळे मग ते बाहेरूनच घेऊन येतील. तिकडे कुठं आथा आथा आथा, त्याचा एक फेमस शब्द कुठला असतो तर आथा. आथा दादा दादा. आता बघा सपोर्ट असा घेणार आणि उभा राहायचा प्रयत्न करतोय. त्याचं फिक्स टायमिंग असतं, 7:30 ते 7:45ला तो उठतो आणि रात्रीच्या 11 वाजेपर्यंत झोपून जातो. फक्त 2दा, आता तरी 15 दिवसात ना 2दाच फक्त रात्रीचा तो फिडिंगसाठी उठतो, जास्त काही त्रास देत नाही. उभं राहायचं आहे. आणि कंट्रोल पण खूप करतो. कंट्रोल म्हणजे ॲडजस्टही नाही बोलते ना, स्वतःला कंट्रोलच खूप करतो व्यवस्थितपणे, जे की पडणार नाही. काळजी घेतो स्वतःच खूप. तर तिकडे मोठा मुलगा बाहेर बसून ब्रश करतोय. हे उठायच्या आधी इकडचं मी झाडलोट वगैरे केला होता, लादी वगैरे पुसली आहे. काही जण बोलतील बाळ डायरेक्ट खाली खेळते, पण मी लादी वगैरे डेटॉलने पुसून घेतली. आता फक्त इकडचं उरकायचं ते उरकते. थोडंसं आता ह्याच्याकडे लक्ष देत देत डोसा बनवायला घेते. सक्षम पिल्लू काय करतं तू? उभं राहायचे बघा, राहायला उभा. अजून त्याला 8 महिनेसुद्धा पूर्ण व्हायचे, तरीसुद्धा तो उभा राहायला लागला आहे. सेम मोठ्या मुलासारखी प्रोसेस आहे. निवांत नाही, खूप फास्टली आहे. आणि कसं ॲक्टिव्ह आहेत. मी असं म्हणजे कौतुक करते असं नाही. काहींना वाटेल की मी त्यांची मुलं चालत नसेल किंवा काय, असं म्हणजे कंपॅरिझन करते, असं बिलकुल नाही. प्रत्येक मुलाची ॲक्टिव्हिटी वेगळी असते आणि ते पूर्णपणे डिपेंड असतं आईवडिलांवर. आईवडील कसे आहेत त्याच्यावरच मुलांचं असतं. आणि मी तर बोलेन हे फौजी पण खूप ॲक्टिव्ह आहे. सो ही दोघं पण फौजींवरच गेले. आता इकडे बाथरूममध्ये कुठे चालला तू? इथे खेळा, इथे खेळायचं. हे बघा इथे बसला सक्षू. आभाळ आल्यामुळे थोडंसं अंधार वाटतोय. आता 8:30 वाजलेत, त्याच्यामुळे घरामध्ये अंधार वाटतोय. तर देवबाप्पाकडे बघतोय बघा, कसा दिवाबत्ती वगैरे झाली आहे माझी. विठ्ठल 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 करा, विठ्ठल विठ्ठल करा बाबू, विठ्ठल 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 विठ्ठल. नको 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 नको. ची 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 ची. हां छान. हा सुद्धा आता ब्रश करून आला. आता त्याला आंघोळीला पाणी ठेवलं आहे. हां छान. आणि छोटं पिल्लू आल्यापासून हा सुद्धा खूप आता बऱ्यापैकी सिन्सिअर आणि जबाबदारीने वागायला लागला आहे. सक्षू आता हा बघा इकडे उभं राहायला, जिथे उभं राहायच्या ज्या गोष्टी असतात तिथे जाऊन उभं राहायलाच प्रयत्न करतो. त्याला आता खाली बसणं रांगणं हे बिलकुल आवडत नाही. आणि आता तो पडू नये म्हणून तो मोठा मुलगा त्याच्यावर जाऊन बसला आहे. किती काळजी करतोय बघा छोट्याची. खरंच भाऊ स्वयं म्हणजे थोडासा म्हणजे हे आहे, हट्टी आहे, पण स्वभावाने खरंच खूप प्रेमळ आहे. खरंच खूप छान आहे. इमोशनल आहे खूप. जेव्हा मुंबईवरून दीदी दादा येतात ना, तेव्हा त्या जात असतात, तेव्हासुद्धा खूप तो हर्ट होतो. त्याच्यासोबत खेळायला कोणी नसतं म्हणून. पण त्याच्यामुळेच हा सक्षमचा म्हणजे दुसऱ्या मुलाचा मी विचार केला. नाही तर मला एक बाळ पुरेसं होतं, म्हणजे बासच होतं. आणखी माहेर नसल्यामुळे, करणारं कोणी नसल्यामुळे असं वाटायचं की नको बास एकच. आता बघा इथे दिव्यापाशी येतो आहे. खूप लक्ष द्यावं लागतं, खूप म्हणजे खूप. सगळं काम वगैरे सोडून फक्त सक्षमलाच बघावं लागतं. तो बघा पडू नये म्हणून त्याच्या पाठी स्वयंपाकानं माचीच घेतली तोंडात. ची गंदू गद्दा बच्चा. आता ह्या वॉकरमध्ये बसवते आणि डोसा बनवून घेते. बनाचा दाखव हा ना. ते बघा कसा वॉकरमध्ये बसलाय आता. छान 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 छान. त्याचा एक पाय टिकतो, एक पाय टिकत नाही. पण ठीक आहे, थोडं काम होण्यासाठी जास्त नाही यूज करणार, कारण की त्याने पायामध्ये थोडा गॅप पडण्याची भीती वाटते. मोठ्या मुलाला खूप वापरलं त्याचं तसंच झालं होतं, पण ह्याच्या वेळेस थोडी जास्त काळजी घेणार आहे.
सहसा फ्रेंडाचा डोसा बनवते कारण की सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार होते. जेवणाला आता काय बनवणार नाही, डोसेच खाणार आहे. इकडे आता बटाटा शिजत घालते. मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. तर मी 3 वाटी तांदूळ घेतला होता आणि 1 वाटीला थोडंसं वर म्हणजे 1/2 वाटी उडदाची डाळ आणि 2 चम्मच मेथी घेतली होती. आणि रात्री जेव्हा ग्राइंड केलं तेव्हा त्यामध्ये थोडेसे पोहे भिजवून टाकले. पण इतका सारा काय वेळ भेटत नाही व्हिडिओ काढण्यासाठी कारण की आता तो मोठा मुलगा खूपच ॲक्टिव्हिटी दाखवायला लागला. त्यामुळे वेळ काय बिलकुल भेटत नाही आहे. तर आता हे बटाटे शिजत घालते. फौजी चटणी आणतीलच पण माझ्या मोठ्या मुलाला बटाटा खूप आवडतो. खुश होते ना. छान छान. बघा इकडं स्वयं दिव्यावर येईल. तर आता हे बटाटे शिजत घालते. आता हे बॅटर आहे. हे बघा दोघांचं कसं एकत्र नाश्ता चालू आहे. स्वयंने काय अंघोळ नाही केली, फक्त ब्रश केलाय. 10 वाजता नाश्ता भेटतो मला. 10 नाही वाजले, 9 वाजलेत. मला 5 वाजता नाश्ता करायची सवय आहे. हे बघा आमच्या टायमिंगवरूनच वाद होत असतो फौजींचा आणि माझा. साफसफाईवरून करू. साफसफाईवरून तर खूपच. पण त्यांना समजत नाही की बाबा छोटं बाळ आहे, थोडासा वेळ लागेल. त्यांना तिथल्या तिथं लागतं सगळं. बाळ रडलं तरी चालेल का नाही. सक्षम. हा बघा सक्षम. असं नाही त्याला आता झोप आली. तर ना मी गरम गरम बनवत ह्या दोघांना देत होते आणि छोटं पण बघा तिथे कोपऱ्यात बसले. तो काय पूर्ण दिसत नाही आहे. खरंच आजचा दिवस खूप छान गेला. फौजींना थोडं साफसफाई लागते त्याच्यामुळे झालं. पण साफसफाई पण बाळामुळे खरं भेटत नाही. मला होईल तसं मी करण्याचा प्रयत्न करते कारण की ज्या फौजीवर आहे त्यांना माहिती असेल फौजी लोकांना स्वच्छता आणि क्लिनिंगमध्ये ते खूप त्यांचा म्हणजे काही हात त्यांना म्हणजे कसं त्या प्रॉपर गोष्टी लागतात आणि बाळामुळे आता माझं होत नाही. जसं जमल तसं करते. पिल्लू बघा जसं त्याला पाहिजे म्हणून त्याची ओढाओढ चालू होती. तर अशा पद्धतीने मस्त असं मी त्याला घेऊन करत होते कारण की फौजीने केव्हा तरी गरम गरम खायला भेटतं. नंतर त्यांनी मला बनवले. मी नंतर बाळाला झोपवायला गेले तोपर्यंत तर त्यांनी बनवायला पण सुरुवात केली. मी बाळाला झोपवायला गेले तोपर्यंत फौजीने माझ्यासाठी मस्त असे डोसे बनवून ठेवले. मी त्यांना बनवून दिले आणि त्यांनी माझ्यासाठी बनवून ठेवले. त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे फारसं काही त्यांना जास्त घेत नाही. सहसा फ्रेंड आता मी मस्त असं नाश्ता करते आणि तेच व्हिडिओचा एंड करते. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. बाय.